वरळीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना वरळी पोलिसांनी नोटिसा पाठवल्यात। आज मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात आणि पाणी टंचाई विरोधात हंडा मोर्चा काढला जाणार आहे। सकाळी 11 वाजता हा मोर्चा काढला जाणार आहे। पालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे। मात्र या मोर्चापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणावरून मोर्चा काढायला कारवाई करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मोर्चा काढला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटिसीमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना या मोर्चावरून नोटिसा मिळालेल्या आहेत। मुंबईमधली ही आपण बातमी पाहतोय। वरळीमधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना वरळी पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना मोर्चावरून नोटीस मिळालेली आहे। काल देखील अशाच प्रकारचा मोर्चा हा दादरमध्ये काढण्यात आला होता। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कमी दाबाने पाणी पुरवठा बऱ्याचशा भागामध्ये मुंबईत होत आहे आणि त्या निषेधात सर्व पालिका विभाग कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। वरळीमध्ये देखील जी साऊथ या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना मोर्चाच्या अगोदरच नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत आणि सांगितलं गेलेलं आहे की जर मोर्चा काढला गेला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारच्या नोटिसा या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या आहेत पोलिसांकडून। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।